हिंदी की मराठी? सर, मागील 20 दिवसापासून अमृतूर यांचं आंदोलन, त्यानंतर दिल्लीवर जन आंदोलन आणि त्याला विद्यमान सरकारने केलेला विरोध, त्या सर्व घटनांकडे आपण कशा पद्धतीने बघतो? आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्याचाही जाहीरपणे निषेध केलेला आणि देशभर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्यासोबत आमची संघर्ष समिती आहे हे देखील आपण नोंदवले. तर म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये बीजेपी मोदी सरकार केंद्रात आल्यापासून सरकारची संवेदनशीलता नावाचा जो काही भाग असतो ते संपले आणि हे आपण वारंवार पाहिले. विशेषतः दिल्लीमध्ये जेव्हा किसान आंदोलन जवळपास वर्षभर चाललं तरी देखील सरकारनं त्या किसान आंदोलनाला फारशी किंमत दिली नाही. अगदीच बिकट आलं, नाकातोंडाशी आलं म्हणून ते 3 शेतकरी विरोधी कायदे थोडे थांबले. मोदीचं स्वतःचं ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही काढलं, गुजरातमध्ये ते 15 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या 15 वर्षाच्या कालखंडात गुजरातमध्ये सुद्धा मोदींनी कोणतंही आंदोलन त्यांच्या सरकारच्या विरोधात उभं राहणार नाही याची खबरदारी घेतली. आणि त्यामुळे गेल्या 14 वर्षामध्ये 12-14 वर्षामध्ये मोदींनी जनतेच्या प्रत्येक आंदोलनाला कचऱ्याची कुंडी दाखवली. खरं म्हणजे नीट आणि इतर परीक्षेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आधुनिक कालखंडामध्ये 21 विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर कुठल्याही सरकारला, नैतिकता असलेल्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहत नाही, अत्यंत स्पष्ट आहे. परंतु सरकारनं त्याची दखल घेतली नाही. परिणामतः जी काही नवीन पिढी आहे, विद्यार्थ्यांची नवीन पिढी आहे, त्यांचा जो अनेक दिवसापासूनचा रोष आहे, विशेषतः पेपर फुटीच्या प्रश्नावर, तो वारंवार उफाळून येत होता. सध्या त्याला एक ऑर्गनाइज रूप प्राप्त झालं, एका मुवमेंटचं रूप प्राप्त झालं. त्याला एक नैतिकतेची धार सोनम वांगचुक यांच्या त्या आंदोलनामध्ये येण्यानं प्राप्त झालं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातला खटखटता असंतोष सोनम वांगचुक सारख्या मंडळींनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं, त्यामुळे या आंदोलनाची नैतिक ताकद वाढली. आता जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा सरकारनं दुर्लक्ष केलं. कॉकरोच पार्टीच्या अगोदर आयसा नावाची संघटना आहे दिल्ली विद्यापीठातली, त्या मुली तर त्याच्या अगोदरपासून उपोषण करत होत्या. त्यांच्याकडे कुठल्या सरकारने लक्ष नाही दिलं. ते या सगळ्या उपोषणकर्त्याच्या अगोदरपासून आहे, कुणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा आता या आंदोलनाचा भडका उडाला आणि ज्या आंदोलनामध्ये जसं अण्णा आंदोलनामध्ये सगळे विरोधी पक्ष उतरायला लागले तेव्हा सरकारला भारी पडायला लागले, तसंच आता या कॉकरोच आंदोलनामध्ये इतर सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आपला पक्ष झेंडा विसरून जेव्हा उतरायला लागले तेव्हा सरकारच्या नाकीनऊ यायला लागले. आणि म्हणून आता सरकार कुठेतरी एक बॅकफूटवर गेल्याचं दिसतं. आणि म्हणून पहिल्यांदा नड्डा यांनी त्या 2 विद्यार्थी प्रतिनिधीला बोलवलं. त्यांनाही दिलेली वर्तणूक सगळी देशासमोर आहे. पोलिसांद्वारे दिलेली विद्यार्थ्याला वर्तणूक देशासमोर आहे. म्हणजे सरकार अजून झुकलंय असं काय म्हणता येत नाही, नरमाई घेतली असं काही म्हणता येत नाही, सरकारचा ताठरपणा गेलाय असंही काही म्हणता नाही. आणि 21 विद्यार्थी मेल्यानंतर एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला सरकारला काय जड जातं? पंजाब ओरिसामधून 20 खासदार 21 पैकी निवडून आले लोकसभेला. अशा राज्यातून एखादा धर्मेंद्र प्रधान त्यांना गमावणं सोयीचं वाटत नाही. 21 विद्यार्थी मेले तरी चालतील, अनेक आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी चिरडले तरी चालतील,
पण आम्हाला 2029चं राजकीय समीकरण लक्षात घेऊन धर्मेंद्रसारखे प्रधान गमवायचे नाहीत, ही BJPची राजकीय स्वार्थी भूमिका आहे. आणि त्यामुळं अजूनही केंद्रातील मोदी BJP सरकार विद्यार्थ्यांच्या या प्रश्नातलं आंदोलनातलं जेवढ्या आवश्यकतेनं लक्ष देणं गरजेचं आहे तेवढं द्यायला तयार नाही. आणि दुर्दैवानं तीच गोष्ट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची देखील आहे. सर, शेतकरी आंदोलन 7 महिन्याच्या वरती चाललं, त्याप्रमाणेच हे आंदोलन पुढे चालत आणि पोलिसही दबाव टाकून अगदी लाकडाला खिळे ठोकून विद्यार्थ्यांवर अत्याचार करतात. याबाबत आपण काय? खरं म्हणजे भारत तसा लोकशाही प्रधान घटनात्मक लोकशाही असणारा देश, पण ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते कुठल्याही सरकारला न शोभणार आहे, कुठल्याही पोलीस यंत्रणेला न शोभणार आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यावरती अट्रॉसिटीज करण्यात येत आहे, अन्याय अत्याचार दडपशाही करण्यात येते, ते लोकशाहीचं लक्षण नसून हुकुमशाही सरकारचं लक्षण आहे. आणि त्याच दिशेनं जर वाटचाल चालली असेल तर या आंदोलनामध्ये BJP वाल्यांची सुद्धा मुलं मुली आहेत. BJPचं RSSचं समर्थन करणाऱ्या परिवारांची मुलं या आंदोलनामध्ये आहेत. महाराष्ट्रातला जो तरुण ज्यानं मुंबईमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांना आव्हान केलं की मला मारा, तो BJPचा कार्यकर्ता आहे, नागपूरचा आहे. या अर्थानं उलटी गिनती खऱ्या अर्थानं मोदी सरकारची आपल्या भारतामध्ये सुरू झाली, ही एक बाब अत्यंत स्पष्ट आहे. जेवढे दिवस मोदी सरकार आणखी चुका करेल तेवढी ही गिनती जास्त गतिवेगाने वाढेल. आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीनं विद्यार्थी युवाच्या आधारावरती आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये सत्तांतर घडली, त्याच पद्धतीनं भारतामध्ये उद्या सत्तांतर घडलं तर आपणाला आश्चर्य वाटायला नको. सर, आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलिसांनी चक्क त्या विद्यार्थ्याला बोलले की तुझ्या खिशामध्ये 50 ग्रॅमची फूट टाकेल आणि तुला अटक करेल. याबाबत काय म्हणतो? तो मुंबईतला कोणीतरी पोलीस आहे, तो ड्रायव्हर चालक दिसतोय आणि अति वेगानं बोलला, त्यामुळे त्याचं निलंबन झाल्याचं देखील मला कळतंय. त्याच्यावरती कारवाई झाली. कमीत कमी देवेंद्र फडणवीसचं होम डिपार्टमेंट एवढं तरी करते, त्याबद्दल धन्यवाद. पण असे पोलीस दलात राहणं योग्य आहे का, तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात याच्यावरती गांभीर्याने विचार व्हायला हवा. दोन प्रश्न आहे. एक, कुलवर्गीकरणाचा जो मोर्चा आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाजवत आहे, त्याला उत्तर प्रत्युत्तर एकमेकांवर आरोप दर शिवीगाळपर्यंत गेले. त्याच्या पलीकडं त्या दिवशी राजू थाटेला पकडून ठाण्यात मारहाणसुद्धा झाली. म्हणजे सरकार कुठंतरी आंबेडकरी चळवळीच्या लोकांची मर्डर वगैरेपर्यंत जाण्याची भूमिकाची वाट बघत आहे. खरं म्हणजे आमच्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीची पहिल्यापासूनची भूमिका आहे की हे आंदोलन मातंग समाज किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधातलं नाही. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, सरकारच्या विरोधासाठी आहे. पण काही अतिउत्साही मंडळी, दोन्ही बाजूची, इकडची तिकडची, किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून सस्ती पब्लिसिटी मिळते त्याच्या आशेपोटी, किंवा त्या आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा काही जर लोक ते करत असतील तर ते हा काय आपला मुद्दा होऊ शकत नाही. उलट त्यांनीही जे कोणी करताय, इकडचे तिकडचे दोन्ही बाजूचे, त्यांनी हे करू नये असं आमचं समितीचं आव्हान आहे. हा वैचारिक लढा, हा वैचारिक संघर्ष आहे आणि वैचारिक संघर्षाच्या ताकदीनंच लढला पाहिजे. जसं सरकार पोलीसचा गैरवापर करते तसं इथं कुठल्या तरी कार्यकर्त्याचा गैरवापर होऊ न देणं हे त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, त्याचं त्यांनी भान ठेवा. शेवटचा प्रश्न, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून फुकटची प्रसिद्धी आणि स्वस्ती प्रसिद्धी मिळवण्याचा जो काय चाललेला आहे, परंतु धर्मेंद्र प्रधानच्या विरोधात जे काही एवढा मोठा बंड केले गेलेला आहे त्याच्या मुलीवर त्याचा फरक पडलेला आहे आणि तिचा सोशल अकाउंट तिने स्वतः सस्पेंड केलेला आहे. याला आपण कसं बघतो?
खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या मुलींनी तिचा स्वतःचाच अकाउंट जर हॅक झाला असेल किंवा सस्पेंड केला असेल तर प्रधानाला जाण झाली पाहिजे ना. तिचे वडील म्हणून त्यांना जाणीव झाली पाहिजे की असं का. ते एकटेच नाही तर अनेकांच्या सरकारमधले मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या देखील मुलामुलींच्या भावना त्याच तीव्र स्वरूपाच्या आहेत. कारण नीट हा मध्यमवर्गीय टप्पा आहे, हा काही खालच्या लोकांचा प्रश्न नाही. त्यामुळे या विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून समाजातला वरचा थर, मधला थर आणि खालचा थर हे तिन्ही थरातले विद्यार्थी एकवटले. त्यामुळे याला जातीय द्वेष नाही आहे, याला कुठल्या समाजाचा रंग नाही. कारण विद्यार्थी हा सर्व थरातून, सर्व वर्गातून येतोय आणि म्हणून या आंदोलनाची दाहकता आणि व्यापकता देशभर काय, त्याची धग सगळ्यांना का लागते, त्याचं कारण म्हणजे हे आंदोलन सगळ्या थरातून येतं. शेवटचा प्रश्न आहे, या आंदोलनाच्या दरम्यान राहुल गांधी आणि समाजवादीचे नेत्यांनी पंतप्रधानाच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं. त्यावेळेस राहुल गांधींबरोबर पोलिसांनी धरपकड केली. त्यावेळेस राहुल गांधींनी आल्यानंतर सांगितलं की पोलिसांनी माझ्या कानात सांगितलेलं आहे की काही करा, सरकार घालवा. आपल्याला काय वाटतं हे खरं असलं? ते बघा, पार्लमेंट आजचा 4था दिवस, कामकाज शून्य. 3 दिवस पार्लमेंट फुकट गेली, देशातल्या जनतेचा करोडो रुपये पैसा फुकट गेला. जाण्याचं कारण काय? सत्ता नाही. विरोधकांचं म्हणणं आहे त्यांनी राजीनामा द्यावा, पार्लमेंट चालू द्यावी. हे म्हणतात राजीनामा नाही, हा डेडलॉक आहे. खरं म्हणजे नैतिक आधारावरती राजीनामा घेणं हे सरकारचं क्रमप्राप्त काम आहे, पण सरकार नाही घेत. ॲरोगन्सी. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होत नाही तेव्हा प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आंदोलनाचे हत्यारं वापरतो, तो वापरत राहणार. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे अपोजिशन लीडर आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मोदीच्या घरासमोर निदर्शनं करून आपलं हत्यार वापरलं. चंद्रशेखरनं तिथेच पार्लमेंटच्या आवारामध्येच पुतळ्याच्या खाली बसून आपलं हत्यार वापरलं. अनेक विद्यार्थी कोण चेंबूरला, कोण दादरला आपापल्या पद्धतीनं हत्यारे वापरतात. प्रश्न असा आहे की सरकार जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चेला तयार नसतं तेव्हा तो इश्यू देशाच्या कानाकोपऱ्यात इतर मार्गाने पसरतो. मगाशी मी म्हणालो की या विद्यार्थी आणि या स्पर्धा परीक्षेच्या गोंधळाच्या माध्यमातून बीजेपी सरकारची उलटी गिनती सुरू झाली. का तर बीजेपीचा कोअर वोटर बेस असणारा वोटर सुद्धा दुखावलाय, त्यांची मुलं मुली दुखावले. आणि त्यामुळेच तो जो काही राहुल गांधी म्हणाले की तो अमका पोलीस माझ्या असं कानात म्हणाला, तर ते खरंही असू शकतं. आता खरं की खोटं ते राहुल गांधी सांगू शकतात, तो पोलीस सांगू शकतो, पण आपण खरं मानायला काही हरकत नाही. धन्यवाद.